धरणीची आणि तुला जीवाचं रान कर तू। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण संगमनेर तालुक्यातील जोरवे येथे प्रगतशील शेतकरी सचिन भाऊ जाधव यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। आपण बघू शकता की 15 फेब्रुवारीच्या आसपास या टोमॅटोची लागवड केलेली आहे। सनशाईन क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या अग्रगण्य कंपनीची ही व्हरायटी आहे। व्हरायटीचं नाव आहे सन 603। ह्या व्हरायटीचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर देशी व्हाईट मध्ये ही व्हरायटी येते आणि माल लागताना प्रचंड प्रमाणात जास्त लागतो। हेवी फ्रुटिंग आहे, याला बंची मध्ये लागतो। त्याचप्रमाणे याचे लिप कॅनोपी जर बघितली तर पानांचा आकार चांगला मोठा आहे आणि युनिफॉर्म साईज ही तुम्हाला दिसते इथे आणि फळामध्ये पण कडकपणा हा अतिशय चांगला आहे। आपण ज्यांनी ही व्हरायटी पूर्ण बऱ्याच ठिकाणी विचार करून लागवड केलेली असे आपले सचिन भाऊ जाधव यांच्याशी चर्चा करू। नमस्कार सचिन भाऊ, आपणास कशी वाटली व्हरायटी किंवा आपण काय सांगू शकता? व्हरायटी एकदम चांगली आहे, ब्रांचेस पण चांगले आहेत, फळाची सेटिंग पण चांगली आहे। खालून खोडापासून तिथे जर बघितलं झाडाला खोडापासून पूर्ण सेटिंग आहे। ज्या बाकीच्या व्हरायटींची जी सेटिंग राहते ती वरती राहते, त्याची पूर्ण खोडापासून तर वरती शेंड्यापर्यंत आतापर्यंत जो शेंडा आहे तिथपर्यंत सेटिंग झालेली त्याच्यावर आणि शेंडा पण चालू आहे त्याच्यावर। पानांची कॅनोपी चांगली आहे, एवढ्या टेम्परेचर मध्ये पानं आहेत की पूर्ण झाड झाकलेलं आहे। त्याच्यामुळे झाडाचे जे आपले फळ आहेत ते सनबर्निंग म्हणा किंवा मग त्याला काही काही इफेक्ट नाही करत। शेतकरी बंधूंना आपण बघितलं सचिन भाऊनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं। साधारणतः आज 38-40 टेम्परेचर मध्ये पण जर आपण प्लॉट बघितला तर टोमॅटो लिप कर्लिंग व्हायरस असेल, टास्पो असेल किंवा टीम कुठलाही व्हायरस दिसत नाही। आज आपल्या भागामध्ये संगमनेर अकोले भागामध्ये जो व्हायरस आलेला आहे, जो प्लास्टिक असेल किंवा बाकीच्या व्हायरसमुळे आज लागवडी आपल्याला थांबवलेल्या आहे। ही एक व्हरायटी भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगली व्हरायटी असू शकते आणि ही व्हरायटी जर भविष्यात आपण फेब्रुवारी-मार्च मध्ये जर लागवड केली तर निश्चित आपल्याला एक चांगले चार पैसे निश्चित त्याच्यापासून मिळू शकतात। त्याचबरोबर कंपनीचे डायरेक्टर साहेब माननीय ब्रजेश पचोडी सर सुद्धा इथं इंदोरहून आलेले आहे। आपण त्यांच्याकडून सुद्धा थोडंसं माहिती घेऊ या व्हरायटी विषय, कंपनी विषय। तो मुझे लगता है कि बहुत शानदार वैरायटी है और निश्चित रूप से जो आप बोल रहे हैं कि किसानों को एक अच्छा वैरायटी मिला, एक अच्छा ऑप्शन मिला है लंबे समय तक इसकी ट्रांसप्लांट करने में। और जो आज व्यापारी भी आए थे उन्होंने इस वैरायटी को पसंद किया उनकी कीपिंग क्वालिटी को लेकर। सो बिल्कुल सर, ये वाकई में बहुत अच्छी वैरायटी है। बहुत आज आपल्या बरोबर अकोले तालुक्यातील पतंगेश्वर हायटेक नर्सरीचे माननीय दामोदर साहेब पण आहेत। 2 ते 3 वर्षापासून त्यांनी ही संगमनेर अकोले तालुक्यात बऱ्याच ठिकाणी या व्हरायटीला लागवडसाठी उपलब्ध करून दिले ते रोप। त्यांच्या नर्सरीतून हे रोप आज बऱ्याच ठिकाणी लागवडीसाठी केलेले आहेत। आज आपण त्यांच्यावर सुद्धा यावर माहिती घेऊ। दामोदर साहेब, आपल्याला काय वाटतं? व्हरायटी सर आम्ही 6 महिन्यापासून हिला आपण अलग अलग एरियामध्ये आपण दिलेली आहे। कोणाचा पण आतापर्यंतचा प्रॉब्लेम नाही आहे। आज आपण जो कार्यक्रम केला आहे रहीमपूरला, तर पण सगळ्यांना ही व्हरायटी आवडली। भविष्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी व्हरायटी केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे।